पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुणेकरांची होळी काय म्हणते, कशा प्रकारची होळी पुणेकर सेलिब्रेट करतायत, साजरी करतायत? तुम्हाला सुद्धा रंग लावण्याचं पाहायला मिळतंय ज्ञानेश्वर। कसे नाहून गेलेले आहेत ते आपण पाहतोय मोठ्या संख्येनं। जे आपल्याला सगळे लहान मुलं आहेत ते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं सगळे या रंगांच्या वेगवेगळ्या उधळणीत आणि अगदी डीजेचा हा आवाज आहे, त्यासोबत पाण्याची बरसात, जे या ठिकाणी आपण सगळे लहान चिमुरडे आहेत, काही पुण्यातले जे महाविद्यालयातले तरुण तरुणी आहेत ते एकत्र या ठिकाणी हे रंग खेळताना आपण पाहतो आहोत। अगदी काही वेळापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती आणि मोठ्या उत्साहामध्ये हा सगळा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या जल्लोषात अशा पद्धतीचा आजचा धुलिवंदनाचा हा सण साजरा केला जात असताना तितक्याच मोठ्या आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पुण्यात बघायला मिळते। गाणी वाजवली जात आहेत, त्या गाण्यांच्या सगळ्या तालावरती ही तरुणाई जी आहे ती ठेका धरताना आपल्याला बघायला मिळते। पाण्याचा जो मारा आहे तो या सगळ्या लहान मुलांवरती केला जातोय आणि रंग जे आहेत ते आपण बघतोय कशा पद्धतीनं हे सगळे जे पुण्यातले तरुण तरुणी आहेत ते या ठिकाणी खेळत आहेत। भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी राबवला जातो आणि जी मोठी धूम आहे ती या निमित्तानं पुणेकरांना अनुभवता येते। आपण गेल्या 30 वर्षांपासून या सगळ्या इथल्या लोकांचा जर उत्साह पाहिला तर तो दरवर्षी कमी जास्त पद्धतीने असाच आपल्याला बघायला मिळतो। मोठे जे नेते आहेत, शहरातले जे मान्यवर आहेत ते या ठिकाणी येतात आणि या सगळ्या जल्लोषामध्ये सहभागी होतात। आपण जर आत्ता ही सगळी दृश्य बघितली तर कसे सगळे या गाण्याच्या तालावरती आपल्याला ठेका धरताना बघायला मिळतात आणि रंगांची जी उधळण आहे ती कशा पद्धतीने या ठिकाणी होते ते आपण पाहतो आहोत। पाण्याचा जो मारा आहे तो देखील अग्निशमन दलाचे जे फवारे आहेत, गाड्या आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आणि प्रचंड गर्दी जी आहे ती या सगळ्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते। रंगांमध्ये हे सगळे जे लोक आहेत ते नाहून गेलेले आहेत आणि सगळेजण एकत्र येऊन जो आनंद आहे या निमित्तानं तो कशा पद्धतीनं व्यक्त करतायत ते आपण या ठिकाणी पाहतो आहोत। मोठी धूम आपल्याला या सगळ्या भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या धुलिवंदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। खरं म्हणजे प्रत्येक वयोगटातले जे लोक आहेत ते या ठिकाणी या सगळ्या धुलिवंदनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। अगदी लहान लहान मुलं देखील आपण पाहतोय कशी ठेका या ठिकाणी धरतायत आणि गाण्याच्या तालावर नाचतायत। सगळेजण आपण पाहतोय मोठ्या जल्लोषात, मोठ्या आनंदात, अगदी उत्साहानं, प्रचंड एनर्जी जी आहे ती आपल्याला या सगळ्या पुणेकरांमध्ये बघायला मिळते आणि हा जो सण आहे ते सगळेजण एकत्र पद्धतीनं कशा पद्धतीनं साजरा करतात त्याची दृश्य आपण या ठिकाणी दाखवतोय। अगदी दिवसभर अशाच पद्धतीचा उत्साह जो आहे तो पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर अगदी पहाटेपासून वेगवेगळ्या ठिकाणी जो उत्साह होता तो आपण पाहत होतो आणि आत्ता देखील या उत्साहात कशा पद्धतीनं भर पडत चाललेली आहे ते आपण पाहतो। अगदी सगळेजण रंगाने माखलेले आहेत, सगळ्यांची जी एनर्जी आहे ती अत्यंत आपण बघतोय की कशा पद्धतीनं एकदम हर्षोल्लासित झालेले हे सगळे लोक आहेत आणि या निमित्तानं एक सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो होत असतो। सगळेजण एकत्र येत असतात आणि समरसतेची जी भावना आहे ती वृद्धिंगत व्हावी अशा पद्धतीचा जो हेतू असतो तो या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। मोठा उत्साह आणि मोठ्या उत्साहात हे सगळे जे पुणेकर आहेत ते धुलिवंदनाचा सण साजरा करताना आपण पाहतो आहोत। नाही, बरोबर आहे। आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ येऊन गेले, तिथे हजेरी लावून गेले, होळी खेळून गेले, आणखी कोणकोणते नेते तिथे येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे ज्ञानेश्वर? मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। अगदी आपले जे सगळे सहकारी आहेत माध्यमांचे ते देखील मीडियाकर्मी आपण बघतोय रंग खेळतायत। राजकीय नेते येऊन गेलेले आहेत, दिवसभर शहरातील वेगवेगळे नेते या ठिकाणी येऊन जाणार आहेत। पोलिसांचा बंदोबस्त आहे, पोलीसही काही जे आहेत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी ते देखील रंग खेळण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आल्याचा आपण पाहतोय आणि सगळ्यांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो आपण बघतोय की या सणाच्या निमित्तानं कसे सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा करतायत आणि आनंद व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहेत।